बेकायदेशीर भरती विरोधात आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण। सोलापूरच्या वैरागमधील अनुदानित आश्रमशाळा सोलापूरचे सर्व नियमित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले आहेत। खानदेश कन्या शैक्षणिक सेवा सोसायटीच्या माध्यमातून संस्थाचालक अशोक पवार हे बेकायदेशीर भरती करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे। दरम्यान सोलापूर जिल्हा प्रशासनाने याची दखल घेत संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी हे कर्मचारी करत आहेत। नमस्कार, मी विनोद चपाथोरे, माध्यमिक शिक्षक अनुदानित आश्रमशाळा वैराग, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर। आम्ही आज या ठिकाणी सर्व कर्मचारी आमरण उपोषणास यासाठी बसलेले आहोत की खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर तालुका शिरपूर जिल्हा धुळे या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री अशोक आधार पाटील, कार्याध्यक्ष समाधान दिगंबर शेलार भाऊ व समाधान पाटील या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया बेकायदेशीर करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची छळवणूक होते आहे, त्याच्याविरुद्ध आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसत आहोत। त्याचप्रमाणे या संस्थेच्या अध्यक्षास व संस्थेस एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय सोलापूर येथील प्रकल्प अधिकारी तथा अन्य कर्मचाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात संगनमत असल्या कारणास्तव ही अशा प्रकारची बेकायदेशीर भरती या ठिकाणी झालेली आहे। एकूण 7-8 कर्मचाऱ्यांची भरती बेकायदेशीरपणे झाली आहे। त्याचप्रमाणे की आमच्या शाळेचं हस्तांतरण व स्थलांतर बेकायदेशीरपणे 10 ऑक्टोबर 2023 रोजी प्रस्ताव दाखल केला होता आणि तो सुद्धा बेकायदेशीर आहे, तोही रद्द झाला पाहिजे। त्याचप्रमाणे की बेकायदेशीर भरती केलेल्या कर्मचाऱ्याचं वेतन थांबलं गेलं आणि म्हणून आम्हाला नियमित कर्मचारी वेतन थांबवण्यासाठी संस्थाध्यक्ष अशोक पाटील यांनी पत्र प्रकल्प कार्यालय अधिकाऱ्यांना दिलं। अधिकाऱ्यांचं संगनमत असल्या कारणास्तव प्रकल्प कार्यालयाने सुद्धा आम्हा नियमित कर्मचाऱ्यांचं वेतन हे बेकायदेशीररित्या थांबवण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे जर अशा प्रकारे छळवणूक करून व शाळेला कसल्याही प्रकारची भौतिक सुविधा नाही अशा प्रकारचा आयुक्त नैना गुंडे मॅडम यांचं नोटीसपत्र आहे, तरी शाळा बंद झाल्यास विद्यार्थी संख्या कमी झाल्यास सदर शाळेचं हस्तांतरण स्थलांतरण सोलापूर जिल्ह्याबाहेर होता कामा नये व त्याचप्रमाणे समायोजन आम्हा सर्व कर्मचाऱ्यांचं सोलापूर प्रकल्पांतर्गत व्हावे अशा प्रकारच्या आमच्या मागण्या आहेत। त्याचप्रमाणे सदर संस्था ही आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना दमदाटी करून की सोलापूर प्रकल्प बाह्य बदली व त्याचप्रमाणे ठाणे विभाग बाह्य बदली धुळे या प्रकल्प कार्यालयात व प्रकल्प नाशिक अप्पर आयुक्त यांच्या करण्याचा आम्हाला दमदाटी केली जात आहे। तर अशा प्रकारची प्रकल्प बाह्य विभाग बाह्य बदलीसुद्धा करण्यात येऊ नये आणि संस्थेच्या अशा बेकायदेशीर कृत्यास कारवाई करण्याची कारवाई व्हावी आणि त्यांच्यावरती 420 अंतर्गत गुन्हे दाखल होण्याची सुद्धा प्रक्रिया व्हावी व त्याचप्रमाणे प्रकल्प कार्यालयातील जे अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्यांची विभागीय चौकशी करण्याची कारवाई व्हावी अशा प्रकारची आम्ही विनंती करत आहोत। या मुद्द्यांचं पूर्ण होईपर्यंत आम्ही या ठिकाणी बसलेले आमरण उपोषणास बसलेले 12 कर्मचारी मागे हटणार नाही आहोत। त्याचप्रमाणे प्रकल्प कार्यालयाकडून फक्त 2 अधिकारी म्हणजे लिपिक वर्ग आले आणि आम्ही तुमची चौकशी करतो अशा प्रकारचं निवेदन केलेलं आहे, पण याच्या अगोदर 3 उपोषण जवळजवळ 2-3 उपोषणं झाले, त्यावेळीसुद्धा अशाच प्रकारचे त्यांनी निवेदन केलं होतं, चौकशी काहीच केली नव्हती। आताही तसंच करणार आहे आणि म्हणून येरे मागले असं होऊ नये म्हणून आम्ही आमरण उपोषणास बसलेलो आहोत। शासनाने आमच्या मागण्यांचं जे न्याय मागण्या आहेत आणि शासनाची फसवणूक होणार आहे याच्यामध्ये जर अशा गैरप्रकार भरती जर प्रक्रिया जर अन्वये जर आपण वेतन अदा केलं तर ते वेतन अदा होऊ नये त्यांची बेकायदेशीर कर्मचाऱ्यांची, परंतु नियमित कर्मचाऱ्यांचे ते तात्काळ वेतन होण्यासाठी कारवाई। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।